ऊर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी पूजा पठारे गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। तर पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। ऊर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। विधानसभा निवडणूक लढवण्याची मी घोषणा केली आहे, मात्र निवडणूक लढवणे हे ठाकरे कुटुंबाच्या रक्तात नाही। महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ आहे। आम्ही एका मतदारसंघापुरता विचार करू शकत नाही, असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले। विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी नागपूरमध्ये होते। या मुलाखतीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली। राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती। ते कुठून निवडणूक लढवणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून होती, पण याबाबतचा प्रश्न विचारताच राज ठाकरे म्हणाले, प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी एखाद्या विभागाचा विचार न करता नेहमीच महाराष्ट्राचा विचार केलाय। मला देखील एकाच मतदारसंघात अडकून राहणे आवडणार नाही। महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ आहे, त्यामुळे निवडणूक लढवण्यावर अजूनही विचार सुरू असून पुढचं पुढे बघू, असे सूचक उत्तर त्यांनी दिलंय। त्यामुळे निवडणूक लढवण्याची गर्जना करणाऱ्या राज ठाकरेंनी लढण्याआधीच माघार घेतल्याचं चित्र दिसतंय। निवडणुकांच्या तारखांविषयी निवडणूक आयोग सस्पेन्स का ठेवते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। तसेच मनसेची ब्ल्यूप्रिंट पुढच्या 10 दिवसांमध्ये जाहीर करणार असून त्यामध्ये विदर्भासाठी विशेष योजना असेल, असे राज ठाकरे यांनी सांगितले। विदर्भातल्या 40 ते 45 जागा लढवणार असून स्वतंत्र विदर्भाला आमचा विरोध असल्याचाही त्यांनी स्पष्ट केले। मी त्यावेळी ती घोषणा केली हे मला मान्य आहे, परंतु मी त्याच्यानंतर त्याच्यावरती खूप विचार केला, आजही करतोय, म्हणजे नाही याच्यातला भाग नाही। कारण आमच्याकडचा जेनेटिकल प्रॉब्लेम असा आहे, घरचा आजोबांपासून बाळासाहेबांपासून तो सगळं आमच्यापर्यंत आलं। एखादा मतदारसंघ कधी आम्ही आमचा मानलाच नाही। महाराष्ट्र हाच मतदारसंघ मानला आणि मी अनेकदा ही गोष्ट बोललेलो आहे। दिवसात येईल ते, मी आपल्याला तारीख सांगेन आणि मी महाराष्ट्रातल्या साधारणपणे 4-5 ठिकाणी मी ती येऊन आपल्या सर्वांसमोर मी ती सांगेन। ऊर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। फॉर्च्यूनने तयार केलेल्या सन्मानित भारतीय कंपन्यांच्या यादीत आयटीसीने सर्वात सन्मानित कंपनी म्हणून स्थान पटकावले। आयटीसीने टाटा समूहाच्या टीसीएसला मागे टाकत हा सन्मान प्राप्त केलाय। फॉर्च्यूनची ही यादी जवळपास 1500 कंपन्यांच्या सर्वेक्षणानंतर आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांच्या मतानुसार बनवण्यात आली आहे। फॉर्च्यूनच्या यादीत एकूण 19 कंपन्यांचा समावेश करण्यात आला असून कॉग्निझेंट बिर्ला समूहाची आयडिया सेल्युलर आणि डिस्कॉम बीएसईएस राजधानी पॉवर लिमिटेड यांसारख्या बड्या कंपन्या आहेत। सन्मानित कंपन्यांच्या यादीत इंजिनिअरिंग क्षेत्रातील लार्सन अँड टुर्बो, एफएमसीजी कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर, वाहन क्षेत्रातील मारुती सुझुकी तर सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बँक सर्वात शीर्ष 5 सन्मानित कंपन्या आहेत। 2013 मध्ये सर्वात आघाडीवर असणारी टाटा समूहाची टीसीएस यावेळी घसरून 6व्या स्थानकावर गेली आहे। यावर्षी एकूण 45 सन्मानित कंपन्यांमध्ये 19 नव्या कंपन्यांना स्थान मिळाले। यामध्ये जीआरएफ इन्फ्रा, शापोरजी पालोनजी, बीएसईएस राजधानी पॉवर लिमिटेड, कॉग्निझेंट आणि अबॉट फार्मा यांचा समावेश आहे। यामध्ये क्षेत्रनिहाय वीज निर्मिती क्षेत्रात एनटीपीसी, त्यानंतर टाटा पॉवर, बीआरपीएल, पॉवर ग्रिड आणि बीएसईएस यमुना पॉवरचे स्थान आहे। दूरसंचार क्षेत्रात वोडाफोन तर फार्मा आणि आरोग्य क्षेत्रात अपोलो हॉस्पिटल आहे। ऊर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। फॉर्म मध्ये असलेले स्टार रेडर्स जसवीर सिंग व मनिंदर सिंग यांच्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर येथे झालेल्या प्रो कबड्डी लीग मधील सामन्यात पुणेरी पलटणचा कडवा प्रतिकार मोडून काढत जयपूर पिंक पॅन्थर्सने 33-27 अशा गुणांनी विजय मिळवलाय। 13 सामन्यातील त्यांचा हा 10वा विजय असून 53 गुणांसह आघाडीचे स्थान कायम राखले आहे। अभिनेता अभिषेक बच्चन हा पिंक पॅथरचा मालक असून आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी अभिषेकसह मेगा स्टार अमिताभ बच्चन व अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चनही या सामन्यावेळी उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीत संघाने सामन्याच्या मधल्या काळात थोडेसे विचलित झाल्यानंतर जबरदस्त प्रदर्शन करीत पुणेरी पलटणवर थरारक मात करीत विजयी घोडदौड कायम राखली आहे। आतापर्यंतच्या 13 सामन्यांपैकी त्यांनी फक्त 1 सामना गमावला तर 1 ड्रॉ झालाय।
जयपूर संघाने मध्यंतराला पुणे संघावर 20-10 अशी गुणांनी आघाडी घेतली होती, पण 12 सामन्यात केवळ 16 गुण घेत तळाच्या स्थानावर असणाऱ्या पुणेरी संघाने जोरदार मुसंडी मारत जयपूर संघावर 22-21 अशी आघाडी घेतली आहे। त्यावेळी 13 मिनिटाचा खेळ बाकी होता। जयपूरने 22-22 वर त्यांना गाठले। पुणे संघाने झुंजार खेळ कायम राखत त्यांना अडचणीत आणले, मात्र जसवीर सिंग व मनिंदर सिंग यांनी केलेले आक्रमण निर्णायक ठरले आणि यजमानांनी 33-27 असा विजय मिळवलाय। 7 गुण नोंदवणाऱ्या मनिंदरला सामन्याविरचा तसेच सर्वोत्तम रेडरचा पुरस्कारही मिळवलाय। पुणेरी पलटणच्या जितेश जोशीने सर्वोत्तम डिफेंडरचा बहुमान मिळवलाय। शनिवारच्या लढतीनंतर यू मुंबा 12 सामन्यात 41, तेलुगू टायटन्स 13 सामन्यात 41, पाटणा पायरेट्स 13 सामन्यात 40, बेंगळूर बुल्स 11 सामन्यातून 36, दबंग दिल्ली 12 सामन्यातून 26, बंगाल वॉरियर्स 14 सामन्यातून 24 असे गुण मिळवले आहेत। मिर्झा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। फाईल आणि इतर कविता या काव्यसंग्रहात मानवी भावबंधाच्या कविता ज्येष्ठ कवी डहाके नांदेडमधील साहित्यिक मांदियाच्या साक्षीने श्रीमती बेलसरे खारकर यांच्या काव्यसंग्रहाचे मोठ्या दिमागदारात प्रकाशन सोहळा साजरा करण्यात आलाय। फाईल आणि इतर कविता या काव्यसंग्रहातील कवितांकडे मानवी भावबंधाच्या कविता म्हणून पाहायला हवे। यातून कवयित्रीने आपल्या मनाचे दार उघडे ठेवल्याचे प्रतिबिंब पाहावयास मिळते। अशा शब्दात ज्येष्ठ कवी तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी श्रद्धा बेलसरे खारकर यांच्या काव्यसंग्रहाचे रसग्रहणच केले। माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक श्रीमती बेलसरे खारकर यांच्या या काव्यसंग्रहाचे श्री डहाके यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील नियोजन भवन येथे हा समारंभ पार पडलाय। त्यासाठी नांदेडसह मराठवाड्यातील विविध परिसरातून ज्येष्ठ साहित्यिक रसिक वाचक उपस्थित होते। यावेळी कवयित्री श्रीमती खारकर यांनीही माझी कविता ही मराठवाड्याची कविता आहे, नांदेडमध्ये काव्यसंग्रह प्रकाशित करण्यामागे या मातीत मला पुन्हा स्वतःला शोधायचे अशी सहृदय कबुलीही त्यांनी दिली आहे। या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आगळ्या पद्धतीने करण्यात आलंय। फाईलचा मोठाला गठ्ठा आणि त्यातून लाल फितेच्या बंधनातून मुक्त होत प्रकाशित होणारा काव्यसंग्रह अशी संयुक्तिक पद्धतीने संयोजकांनी राबवून समारंभात आणखी रंगत आणली। पुढे बोलताना श्री डहाके म्हणाले की नांदेडमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमामुळे कवितेशी निगडीत लोकांचा सहवास मिळतोय। कविता ही समजून घेण्याची नाजूक बाब आहे, त्यासाठी सूक्ष्म संवेदना असावी लागते। कवितेसाठी कवीला सर्व प्रकारची दारे उघडी ठेवावी लागतात, तसेच रसिकाला ती समजून घेण्यासाठीही आपल्या मनाची दारे उघडी ठेवावी लागतात। श्रीमती बेलसरे खारकर यांनी आपले आयुष्य शासकीय स्वरूपाच्या कामकाजात घालवले असले तरीही आपल्या मनाची दारे उघडी ठेवल्याचे प्रतिबिंब या काव्यसंग्रहात जाणवते। त्यांच्या काव्यसंग्रहातून व्यक्त होणारी प्रेम भावना कवयित्रीला माणूस म्हणून अनेक गोष्टींशी जोडून घ्यावयाचे आहे असे सांगणारी आहे। कवितेतील प्रतिमा या मानवी भावबंधाशी निगडीत आहे, त्यामुळेच फाईलीमधील माणूस जाणून समजून घेण्याची त्यांची वृत्ती कवितेमध्ये दिसते। त्यातूनच फाईलमध्ये अडकलेल्या दुःखितांच्या कहाण्या, लाचारी, अगतिकता पुढे येते। कवयित्रीच्या या काव्यसंग्रहातून त्यांच्या पुढील लेखनाच्या पाऊलखुणा दिसतायत असे नमूद करून श्री डहाके म्हणाले की सध्याच्या काळात मराठीमध्ये कवयित्रींनी जीवनस्पर्शी कविता लिहिणे सुरू केल्याचे प्रकर्षाने पुढे येते। त्यामुळेच मराठीत आता खऱ्या अर्थाने कवयित्रीत चांगल्या कविता लिहू लागल्याचे म्हणावे लागेल। आजच्या दडपलेल्या समाजाचे चित्र आणि त्याचा साक्षात्कार घडवण्याचे काम साहित्यकृतीतूनच घडू लागले, त्यामुळे या काव्यसंग्रहातही मानवी स्पर्श जाणवतोय। मिर्झा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। दरोड्याच्या तयारीत असलेल्या 4 जणांच्या टोळीला डहाणू तालुक्यातील कासा पोलिसांनी अटक केली आहे। 20 तारखेला चारोटी नाक्यावर एक संशयास्पद वाहन अतिशय वेगाने गेलं, म्हणून त्या वाहनाच्या मागे आपले लोकल लोकांनी बघितलं की हे वाहन चाललेलं आहे आणि एवढं वेगात का चाललंय, तर त्याचा पाठलाग केला। त्यांनी पोलिसांना कळवलं। पोलीस आणि स्थानिक आपले लोक ज्यावेळेस आम्ही असा पाठलाग करत होतो तर वरोती गावाजवळ त्या वाहनाने आपल्या स्थानिक पाठलाग करणाऱ्या मॅक्सला थांबवून तिच्यावर दगडफेक करून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आम्ही पुढे ज्यावेळेस गेलो तर सोळशी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी कळवल्यानंतर सोळशी गावातल्या लोकांनी ते वाहन अडवलं आणि वाहन अडवल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले। तर पोहोचल्यानंतर आम्ही त्या ठिकाणून एक वाहन ताब्यात घेतलं। तर ज्यावेळेस ते वाहन ताब्यात घेतलं तर त्या ठिकाणी 4 आरोपी त्या वाहनात होते आणि दुसरी पुन्हा एक मॅक्स गाडी होती। तर मॅक्स जी गाडी होती ती मॅक्स गाडी त्या ठिकाणून पळून गेली आणि झेनॉन कंपनीची एक गाडी होती, टाटा झेनॉनची, तर ती गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली। त्या गाडीतनं दरोड्यासाठी लागणारी सुरा,
दोरी व इतर साहित्य जप्त केलं आणि 4 आरोपी आम्ही अटक केले. ज्यावेळेस पूर्ण चौकशी केली की ही जी लोकं होती तर ही ग्रामीण भागामध्ये जी रस्त्यावरची गुरं असतात तर गुरं ही रात्रीची गाड्यांमध्ये टाकून चोरून घेऊन जायची आणि त्याशिवाय ज्यावेळेस कोणी त्यांना रोखेल किंवा त्यांना अटकाव करेल तर त्या लोकांवर दगड मारायचे. त्यासाठी त्यांनी गाडीमध्ये दगडंसुद्धा ठेवलेली होती. म्हणजे यांचा हा प्रकार दरोडे टाकणे, गुरं चोरी करणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये यांचा निश्चितच सहभाग असावा. 4 आरोपी आम्ही अटक केलेली आहेत. उर्वरित आरोपीही लवकरच अटक होतील आणि या आरोपींवर सक्त कारवाई करण्यात येईल. हो, यात एक देवकर नावाचा ठाणे शहर पोलीस दलातील एक कर्मचारी आहे. त्याला पण अटक केलेली आहे आणि त्याला पण आरोपी बनवलेलं आहे. त्यांच्यावर आम्ही 399, 402, 307, 341 आर्म्स ॲक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना 7 दिवसाची म्हणजे 28 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल श्री ओमप्रकाश कोहली यांनी आज राजभवन येथे स्वीकारलाय. महाराष्ट्राचे राज्यपाल के शंकर नारायण यांची मिझोरामच्या राज्यपालपदी बदली झाल्यानं शंकर नारायण चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी अद्याप बदली संदर्भातलं कुठलाही आदेश न मिळाल्याचं सांगत बदली झाल्यास पदाचा राजीनामा देईन अशी भूमिका शंकर नारायण यांनी घेतली होती. त्यांनी आता थेट राजीनामाच सोपवलाय. दरम्यान गुजरातचे राज्यपाल OP कोहली यांच्याकडे सध्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आलाय. आज संध्याकाळी ते महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल म्हणून शपथ घेतील अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. गणपती आगमनाला आता काहीच दिवस उरले आहेत. पंढरपूरमध्ये गणेश मूर्ती बनवायचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ठिकठिकाणी गणपती मूर्ती बनवली जात आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही विविध रूपातील गणेश मूर्ती बनवण्याचे काम कारागीर करीत आहे. पारंपरिक गोष्टींचा वापर यामध्ये करीत आहे. तसेच पेन, कोल्हापूर यांसारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर व्यापारी पंढरपूरमध्ये गणेश मूर्ती विक्री करण्यास येतात. त्यामुळे पंढरपूरमधील मूर्ती कारागीर ही आकर्षक मूर्ती बनवित आहेत. काम करण्यासाठी घरातील सर्वांचा समावेश असतो. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्या कारणाने मोठ्या मूर्तींच्या विक्रीवर परिणाम होणार असल्याचे सांगितले जाते. कारागीर यांची गणपती बाप्पाकडे एवढीच अपेक्षा आहे की घातलेले भांडवल निघू दे आणि पोटाला 4 पैसे मिळू दे. गणपती बाप्पा म्हणून असे 2 पैसे म्हणजे घातलेले भांडवल आणि 2 पैसे पोटाला मिळावं अशी अपेक्षा आहे. त्याला प्राधान्य द्यावं, नाहीतर व्यापारीकरण होईल ना. व्यापारीकरण झाल्यानंतर नंतर तोटा आहे. किती रुपयाचा टर्नओव्हर होतो तुमचा ह्या धंद्यामधनं? साधारण म्हणजे धंद्यावर म्हणजे जसं गुंतवणूकीवर आहे. तरी एक साधारणतः तुमचा वैयक्तिक एका ह्याच्यातनं किती धंदा म्हणजे किती टर्नओव्हर होतो तुमच्या ह्यातनं? साधारण म्हणजे टर्नओव्हर 1-2 लाखाचा होतो. त्यात तुम्हाला किती नफा राहतो? 25 ते 25-30 हजार रुपये. तुमच्या घरामध्ये कोण कोण काम करत आहे? आम्ही म्हणजे सर्व कुटुंब, सर्व मुलगी आणि सोन, बाकी मुलं, नातवंड. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. नांदगाव मतदारसंघातील जनतेला कोणत्याही भूलथापा न देता सर्व मतदारसंघांचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय असल्याचं आमदार पंकज भुजबळ यांनी आज सांगितले. नांदगाव शहरातील भूमिगत गटार तसेच विविध विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. नांदगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय असे नांदगाव शहरातील भूमिगत गटार तसेच विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आमदार पंकज भुजबळ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रामनिवास कलंत्री होते. यावेळी माजी नगराध्यक्ष गंगाधर मोकळ, अरुण पाटील, राजेश कवडे, भास्कर कदम, भैया चव्हाण, उपनगराध्यक्ष इंदुबाई जाधव, नगरसेवक सर्वश्री नील सोनावणे, शिवाजी पाटील, इक्बाल शेख, नगरसेविका शैला गायकवाड, मंगला काकळीज, अलका कर्णर, सीमा राजुळे, इंदिरा बनकर, विलास देशमुख, सचिन देवक्ते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना भुजबळ पुढे म्हणाले की गेल्या 5 वर्षापासून मतदारसंघांच्या विकासासाठी मी सतत कार्य करतोय. येणाऱ्या काळातही मला मोठ्या प्रमाणावर मतदारसंघांच्या विकासाची कामे करायची आहेत असंही त्यांनी सांगितलंय. याप्रसंगी बोलताना माजी नगराध्यक्ष भास्कर कदम म्हणाले की आमदार पंकज भुजबळ यांच्या कारकिर्दीत शहराच्या सौंदर्यात भर घालणारा शनी मंदिर पूल, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, अबालवृद्धांसाठी बगीचा,
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी माऊली मंदिराजवळील त्याचबरोबर नस्तनपूर येथील शनी मंदिर परिसरातील सुशोभीकरण व शहरातील प्रशासकीय कार्यालय यासारखे अनेक उत्कृष्ट व दर्जेदार विकास कामे झाली आहे, याचा प्रामुख्याने उल्लेख त्यांनी केला आहे. तसेच येणाऱ्या काळात आमदार भुजबळ यांच्या माध्यमातून नांदगाव शहर व परिसरासाठी अनेक कामे मतदारसंघात करायची आहेत. मतदारसंघातील जनतेने आमदार भुजबळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही भास्कर कदम यांनी केले आहे. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. करंजाडी नजीक मालगाडीला झालेल्या अपघातानंतर खोळंबलेल्या प्रवाशांनी हंगामा करताच रेल्वे प्रशासनाने एसटी बसेसची पर्यायी व्यवस्था सुरू केली आहे. एसटी प्रशासनाने तात्काळ प्रवाशांच्या मदतीला धावल्याने संतापलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मालगाडीला झालेल्या अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील जाणाऱ्या व येणाऱ्या सर्वच गाड्या रद्द करण्यात आल्याने ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत. गाड्या रद्द झाल्याचे त्या स्थानकात सूचना फलकावर लिहिण्याबरोबरच ध्वनिवर्धकाद्वारेही सूचित करण्यात आल्याने प्रवाशांची अवस्था दुविधा झाली आहे. बराच वेळ स्थानकात ताटकळत बसून देखील प्रशासनाने कुठल्याच प्रकारची व्यवस्था न केल्याने प्रवाशांचा संताप अनावर झालाय. काही प्रवाशांनी स्थानक प्रमुखांना याबाबत जाब देखील विचारलाय. प्रवाशांच्या उद्रेकानंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने रविवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास एसटी बसेसची व्यवस्था करण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यानुसार एसटी प्रशासनानेही 75 जादा बसेस सोडण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार महाड खेड दरम्यान 25 बसेस सोडून प्रवाशांना दिलासा दिलाय. या बसेस सायंकाळी उशिरापर्यंत या मार्गावर धावत होत्या. वीरखेड दरम्यान 40 बसेसद्वारे खोळंबलेल्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यात आली आहे. पेन स्थानकातून वीर पर्यंत 4 बसेस धावत होत्या. येथील बस स्थानकानेही रेल्वे स्थानकांपासून वीर पर्यंत 25 बसेसची सोय करून प्रवाशांची चोख व्यवस्था बजावली आहे. यासाठी खेड 8, दापोली 7, चिपळूण 10 बसेस दुपारी 1 वाजता रेल्वे स्थानकात तैनात केल्या. खेड ते वीर स्टेशन दरम्यान प्रत्येकी 4 फेऱ्या धावल्याने खोळंबलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळ गाठणे सोपे झाले. मंडणगड स्थानकातूनही 4 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. आगार प्रमुख राजीव कदम यांच्यासह एसटीचे कर्मचारी विशेष लक्ष ठेवून होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता येथील रेल्वे स्थानकात पोलीस यंत्रणा तैनात करून पोलीस बंदोबस्तातच प्रवाशांचा बस प्रवास सुरू होता. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.